नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओमध्ये मित्रांनो खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की बिग बॉसच्या घरामध्ये बरेच काही अनफेअर होत आहे. कोणासोबत ते तुम्हाला चांगलंच माहित आहे, कारण की जे आपण मास्टर माइंड विशालला बोलत होतो त्याबद्दलच बोलणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला स्किप करू नका, नाहीतर तुम्ही मेन पॉईंट मिस करणार. आणि विशाल सोबत बाहेर काय चाललंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका. स्किप केला तर महत्त्वाचा पार्ट तुम्ही मिस करणार मित्रांनो. तर डोंट स्किप अँड डोंट फॉरगेट दिस व्हिडिओ मित्रांनो. तर चला आपण टाइमपास न करता मुद्द्याकडे वळूया. आता बिग बॉसच्या घरामध्ये आज जे काही झालं, जे काही आरजे बिग बॉस मध्ये 2 घरामध्ये आले त्यामधले आपण फक्त एका आरजे बद्दल बोलणार आहे, कारण की बरंच काही एंटरटेनमेंट झालं, ते चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला बऱ्याच काही आठवड्यामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसामध्ये फक्त आपल्याला एंटरटेनमेंट आणि काही टास्कच दिसणार आहेत. आता जुने सदस्य पण बिग बॉसच्या घरामध्ये येऊन त्यांना काही प्रश्न विचारू शकतात. आणि बिग बॉसचा ग्रँड फिनाले जवळच आहे मित्रांनो, ते पण तुम्हाला लास्टला मी डेट सांगणारच आहे. ठीक आहे. तर बिग बॉस मध्ये जे काय आरजे टास्क घेत होता, गाण्याचा टास्क असो, एंटरटेनमेंटचा टास्क असो, आणि ज्यामध्ये एक टास्क होता त्यामध्ये पिक्चरचे नाव होते मित्रांनो. त्यामध्ये काटा टीमला चांगल्या प्रकारे बिंदास्त, लय भारी असे टॅग देण्यात आले. पण एकीकडे 2 मेंबर आहेत, कोण अनुश्री आणि विशाल, आणि एकीकडे 4 मेंबर आहेत. तर ह्या चारी मध्ये वोटिंग म्हणजे मेजॉरिटी तर जास्त इकडलीच होती, कुणाची? काटा टीमची. मेजॉरिटी फक्त काटा टीमची असल्यामुळे जे काही टॅग होते, निगेटिव्ह टॅग पूर्ण विशाल कोटेनला जात होते. जसं की वाळवी. तर राग राग विशालने हे बघून गेम चाललाय हे विशालला कळतं, त्याने राग राग सगळे टॅग आपल्या गळ्यामध्ये टाकले. हे तुम्ही नक्कीच बघितलं असताल मित्रांनो, कारण इथं आरजे पण म्हणतो हे फक्त फनचा टास्क आहे, तुम्ही एवढं सिरियसली होऊ नका. पण हे आरजेला पण त्यांना विशालने सांगितलं की तुम्ही एका एकाला विचारायला पाहिजे होतं, एका एकाला टॅग द्यायला पाहिजे होता. हे तुम्ही सुरुवातीला का नाही केलं असे आरजेला पण सांगितलं होतं. शेवटी विशालला राग आला होता त्या टास्क मध्ये, हे गोष्ट वेगळी झाली. पण त्यानंतर जे म्हणजे तन्वीला वाटतं मी खूप दानवीर आहे, ते स्वतःचा टॅग काढून विशालला देत होती. इथं थोडेसे त्यांची वाद झाले मित्रांनो. ऑब्व्हियसली वाद होण्यासारखाच हा टास्क झाला. इथं विशालला टास्क तो आवडलाच नाहीये आणि चांगल्या प्रकारे टास्क पण झाला. आता हे असेच टास्क आपल्याला भेटणार आहेत. आता बिग बॉस मध्ये, बिग बॉसच्या बाहेर जे गोंधळ चालला मित्रांनो त्याबद्दल बोलतो मित्रांनो. आता बोलतो की वोटिंग मध्ये आपण बघतोय मित्रांनो की राकेशचा गेम तेवढा आपल्याला दिसत नसला तरी तो आता बोलत आहे की मी खूप चांगल्या प्रकारे गेम खेळतो, या असं एक्सेट्रा एक्सेट्रा वाटतं. म्हणजे डायरेक्टली आपण बघितलं की राकेश त्याला बोलतो की विशाल हा सरडा आहे. असा कोण? हे तन्वी आणि राकेश आणि तन्वी जेव्हा संभाषण करत होते यामध्ये विशालला डायरेक्टली राकेशनं सरडा बोललाय, जे की रंग बदलतो, जे की चाली बदलतो, असं त्याला विशालला त्यानं दाखवलेलं आहे. पण इथं बघायला खरं जर बघायला गेलं, विशाल भांडला नसता तर ह्याला सिंपती वोटिंग कधीच भेटली नसती मित्रांनो. तो स्वतः बोलतोय की विशालला सिंपती वोटिंग भेटते. खरं तर इथं विशालला नाही, हे राकेशला सिंपती वोटिंग भेटत आहे, कारण ते भांडण झाल्यामुळे मित्रांनो. हे 2-3 व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलेलं आहे, पण हे वारंवार मी सांगतोय का? कारण की राकेश असं वागतोय मित्रांनो. आता हे तर गेमचा पार्ट झाला, पण बाहेर काय चालू आहे हे सांगा मित्रांनो. मला एक कळत नाहीये, इंस्टाग्रामला नेमकं झालंय काय? इंस्टाग्रामला कोणी करणी केली का, काळा जादू केला आहे, जे की प्रत्येक जणाची आयडी उडत आहे. आपण बिग बॉसच्या सदस्याचे जर बघितलं, 3 सदस्याची आयडिया उडाल्यात मित्रांनो. तन्वी कोलतीचं पण सुरुवातीला आयडी उडाली, पण ती रिकव्हर करण्यात आलेली आहे. म्हणजे की तिच्याकडे असा टाइम होता की फॅन पेज बनल, पण आता विशालकडे कुठे असा टाइम आहे की जे फॅन पब्लिक आता त्याच्या पेजवर येऊन फॉलो करतील? असं होऊ शकत नाही. त्याची पण आयडी पूर्णपणे सस्पेंड झालेली मित्रांनो. का सस्पेंड झाले ह्याची पूर्ण काय आपल्याकडे डिटेल्स आलेली नाही ना. विशाल च्या टीमने अजून कुठेतरी रिपोर्ट्स किंवा स्टेटस या स्टोरी कुठेही आतापर्यंत आपल्याला आढळली नाही. जर आढळली तर ते सगळ्यात फास्ट आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला नक्कीच भेटेल मित्रांनो, या फेसबुकवरती नक्की भेटणार आहे. पण मला तर असं वाटतंय की जाणून बुजून त्याची आयडी सस्पेंड करण्यात आलेली. मला तर वाटतं यामध्ये पण बिग बॉसचा कुठेतरी हात असावा, कारण की जो मास्टर माइंड बिग बॉस मध्ये खेळणारा विशाल कोटेन, त्याच्या आयडी मध्ये असं कोणतं कंटेंट होतं ज्यामुळे त्याची आयडी सस्पेंड झाली? याचं पूर्ण कारण आतापर्यंत आपल्याला माहितीच नाही मित्रांनो. कारण की तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन सर्च पण मारू शकता, त्याची आयडी सस्पेंड, त्याचे व्हिडिओ, फॉलोअर्स आणि फॉलोअर्स पूर्णपणे रिमूव्ह आहेत मित्रांनो. कंटेंट पण रिमूव्ह आहेत. पण आता कोणतेही कंटेंट त्याच्या आयडीवरती शो होणार नाही, त्या अपलोड करणार होऊ शकत नाही. कुठेतरी मला बिग बॉसचा पण यामध्ये हात वाटतो, कारण की जर हे असं चालू राहिलं तर वन साइड विशाल जिंकू शकतो, अशी भीती मला वाटतं बिग बॉसला वाटत आहे. यामुळे त्याने पण हा कट असावा असं मला वाटतं. पण जे बाहेर चालू आहे ते त्याचीच नाहीये, असे बरेच कंटेंट क्रिएटर आहेत त्यांची आयडी उडत आहे. मी फक्त अपेक्षित करतोय की हे पण बिग बॉसचा हात असू शकतो. हा गेम जर बिग बॉसला तन्वीला विनर करायचा असला तर मित्रांनो, ते तर वेगळी गोष्ट आहे. तन्वी म्हणजे विनर कोण होणार आहे यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. ते पण व्हिडिओ मी लवकरातच लवकर घेऊन आला आणि त्याच्यावरती म्हणजे सर्चिंग चालूच आहे.
आणि ते जाऊ द्या, कारण की एकाच दिवशी रुचिता आणि विशालचा अकाउंट सस्पेंड झाले मित्रांनो. विचार करायची गोष्ट आहे, रुचिता आणि विशालचं ह्या दोघांचं बिग बॉस मध्ये बघितलं तर कॉम्बिनेशन आणि त्यांचा जे बॉन्डिंग होते हे खूप स्ट्रॉंग होते मित्रांनो. यांना पण बिग बॉसनं तोडलेली आहे, याला कुठेतरी नाव दिले की काटा टीमनं तोडलेली आहे, पण तसं काही नाही. जे अट्रॅक्टिव्ह होत होती विशालकडे त्यामुळे तिचा गेम थोडासा वीक झाला आणि कुठेतरी बिग बॉसने जाणून बुजून रुचिता काढण्यात आले हे आपल्याला चांगलंच माहित आहे. पण दोन आयडिया एकाच दिवशी कशा रिमूव्ह म्हणजे कशा सस्पेंड होऊ शकतील हे पण इथं विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला खरंच चक्कर येईल हे गोष्ट ऐकून, कारण की विचार करायची गोष्ट आहे, हे 2 सदस्य बिग बॉस मध्ये होते आणि एक आहे ऑलरेडी, तरी पण त्यांची आयडी सस्पेंड झाले मित्रांनो. कुठेतरी मला वाटतं की बिग बॉसचा हा कट रचलेला आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच विनर विशाल होणार का? धन्यवाद.